स्वर्गातल्या लोकांनी ना देवांनी ना पृथ्वीवर पाहिलं की अन्न कमी पडतंय आणि पाणी जास्त आहे. मग देवांनी असं ठरवलं की लोकांना सांगायचं 2 टाइम अंघोळ करा आणि 1 वेळेस जेवण करा. आणि हा निरोप कोण घेऊन जाईल असा त्यांना प्रश्न पडला. मग नंदी म्हणाला मी घेऊन जातो निरोप. मग नंदी पृथ्वीवर जातो आणि माणसाचा रूप घेतो आणि लोकांना सांगतो की 2 टाइम जेवण करा आणि 1 टाइम अंघोळ करा. आणि मग आहे ना तो वरती जातो. मग महादेवाला सांगतो की महादेव मी तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केलं. मग महादेवाला एका दिवशी कळतं की नंदीने उलटा निरोप दिला. मग ते नंदीजवळ जाता, नंदीला विचारता तू काय निरोप दिला. नंदी सांगतो मी 1 टाइम अंघोळ आणि 1 वेळेस अंघोळ आणि 1 वेळेस 2 वेळेस जेवण असं सांगून आलो. मग महादेवाला ना राग येतो. मग महादेव सांगता की तू आहे ना पृथ्वीवर जायचं आणि लोकांना आहे ना धान्य पिकवायला मदत करायचं. मग तो नंदी म्हणतो देवा मला असा श्राप नका देऊ, मी आता असं कधीच करणार नाही. पण महादेव सांगता की तू उलटा निरोप दिलास म्हणून तुला हा श्राप. मग नंदी म्हणतो की मग देवा माझी कोणीच पूजा करणार नाही. मग महादेव सांगतात एक दिवस असा येईल की त्या दिवशी लोक तुझी पूजा करतील, तुला गोड खायला देतील आणि तुझ्याकडून काम नाही करणार. मग तो दिवस असतो बैलपोळा. आणि बैलपोळा केव्हा साजरा केला जातो? श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. खूप छान गोष्ट सांगितली. कोणी सांगितली तुला ही गोष्ट? आजी. आजीने सांगितली. अरे वा.